खरं प्रेम काय असतं ना, आज मला कळलं. मित्रांनो, जॉन नावाचा व्यक्ती असतो, तो प्रत्येक व्हॅलेंटाईन डेला आपल्या पत्नीला म्हणजे डियानाला फुलांचा गुच्छ देत असतो आणि त्यासोबत लिहून एक चिठ्ठी पण देत असतो. मित्रांनो, हे सलग 47 वर्ष तो करतो. पण मित्रांनो, 2017 मध्ये त्याचा मृत्यू होऊन जातो. मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने म्हणजे डियानाने फुलांची अपेक्षा अजिबात सोडून दिलेली असते. पण मित्रांनो, पुढच्याच व्हॅलेंटाईन डेला त्यांच्या घरासमोर ना फुलाचा गुच्छ पुन्हा भेटतो. मित्रांनो, तिला असं वाटतं हे फुलं कुणी पाठवले असेल, म्हणून ती त्या दुकानदाराला फोन करते की फुलं मला कुणी पाठवले. त्यावेळेस तो दुकानदार सांगतो की हे तुमच्या पतीने तुमच्यासाठी पाठवले. ती म्हणते की माझा पती ह्या जगामध्ये नाहीये. त्यावेळेस तो दुकानदार म्हणतो की मॅडम, तुमच्या पतीने मला ॲडव्हान्समध्ये पैसे दिले की माझी बायको जोपर्यंत ह्या जगामध्ये आहे ना, तोपर्यंत तिला एक फुलांचा गुच्छ आणि मी लिहिलेली चिठ्ठी पाठवत जा. त्यामुळे मी हे पाठवले. त्या डियानाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, ती रडायला लागते आणि ती चिठ्ठी बघते. त्या चिठ्ठीत तिला असतं मित्रांनो की माझं व्हॅलेंटाईन डे तू आहे, माझं पहिलं प्रेम तू आहे. काही जरी झालं तर आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम करेन आणि आयुष्यानंतर सुद्धा मी तुझ्यावरच प्रेम करत राहणार आहे. मित्रांनो, तुम्ही विचार करा, आजच्या काळामध्ये असं प्रेम करणारे व्यक्ती खरंच भेटत सुद्धा नाही. पण आजचे बरेचसे लोक फक्त व्हॅलेंटाईन डे पुरतं प्रेम करतात, त्यानंतर जे आहे ते पुन्हा सुरू होतं. जर तुमच्याही आयुष्यामध्ये अशी कोणीतरी स्पेशल व्यक्ती असेल जी तुम्हाला इथपर्यंत प्रेम करू शकते, तर नक्की हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा.